केळकर साहेब, रोहित पवारांची पत्रकार परिषद ऐकली आहे का? त्यांनी या अपघाताचं वर्णन जे आहे ते घातपात म्हणून केलेलं आहे. मी पत्रकार परिषद त्यांची पूर्णपणाने ऐकली नाही, परंतु आमदार रोहित पवार साहेबांनी पहिल्या दिवशीपासूनची हीच भूमिका मांडलेली आहे की दादांचा घातपात झालेला आहे. परंतु त्याची चौकशी जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावर बोलणं उचित होणार नाही. कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, संबंधित खात्याचे मंत्री मोहोळ साहेब असतील यांनी लागली चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि उच्च पातळीवरून चौकशी निश्चितपणाने होते आहे. रोहित पवार साहेब हे त्यांच्या नात्यातले आहेत, त्यांच्या घरातले आहेत, त्यांच्यामुळं त्यांच्या भावना त्या असू शकतात. परंतु जे काय सत्य असेल ते बाहेर येईल. परंतु काही असेल तरी दादा वापस येणार नाही. दादांच्या जाण्यामुळं जी महाराष्ट्रावर शोककळा पसरली, आमच्यासारखे लाखो कार्यकर्ते उघड्यावर पडले, ही झीज कधीच भरून न निघणारी आहे. 35 आमदारांनी राष्ट्रवादीमध्ये सुनेत्रा पवार अध्यक्ष झाल्यापैकी यासाठी समर्थन दिलेले आहे, तर उर्वरित आमदारांनी दिलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं. नाही, असं काही नाही आहे. काही आमदार महोदयांनी, मी पण मागे सांगितलं की माझी पण त्याच्यावर स्वाक्षरी आहे, पण स्वाक्षरीची आता गरज असण्याचं कारण नाही. परवा जी आमची बैठक आदरणीय सुनेत्रा वहिनीच्या अध्यक्षतेखाली पहिली झाली, त्याच बैठकीमध्ये राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल साहेबांनी येणाऱ्या काळामध्ये सुनेत्रा वहिनीची अध्यक्षपदी निवड केली जाईल, त्यासाठीची योग्य जी काही प्रक्रिया असते ती आपल्याला पूर्ण करायची आहे हे त्यांनी सांगितल्यामुळं आता याच्यावर चर्चा करण्यामध्ये काय अर्थ आहे असं मला वाटत नाही. विटकरी देखील मागणी करत आहेत. तुमची मागणी राहणार आहे का? याचं सत्यता बाहेर आली पाहिजे म्हणून. कशाच्या संदर्भात? अजितदादाच्या अपघाताची. एकदा मी सांगितलं ना, माननीय मुख्यमंत्र्यांनी, माननीय संबंधित मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की माझे सहकारी केलेले आहेत, त्याचं दुःख आम्हाला आहे. आणि एकत्रितपणे एका दिलानं काम करणारा नेता त्यांच्या जवळ गेला हे त्यांना सगळ्याला दुःख आहे. त्याच्यामुळं चौकशी होईल आणि चौकशी झाल्यावर आपण त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य राहील.